आता श्रोता सांगतोय वक्त्याला आम्हाला कथा कशी पाहिजे. आमच्या मनावर कथा सांगायची, तुमच्या मनावर कशी सांगायची? आमच्या मनावर. आमच्या मनावर वेळ, आमच्या मनावर कथा. ती पण कशी पाहिजे माहितीये का? मम कर्ण रसायनम. माझ्या कानाला गोड लागली तर बरं, नाही तर मी उठून जाणार बरं. आधी सांग, तुम्ही म्हणाय तुम्ही जायचं नाही बरं उठो, त्यांनी सांग. मम कर्ण रसायनम, माझ्या कानाला रसायन असले पाहिजे, आनंद दे, रस देणारी असली पाहिजे. एवढंच पाहिजे असं नाही, आम्हाला कथेमधून काही आणखी गोष्टी पाहिजे. भक्ती, ज्ञान, विरागाप्तो विवेको वर्तते. जे श्रवण केल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये भक्ती वाढली पाहिजे. नाहीतर नुसतं कानाला गोड लागायचं सांगा म्हटल्यानंतर 2 तास मस्त जोक केले, हसवलं महाराजांनी. महाराजांनी हसवलं बरोबर आहे, पण काही कीर्तन कसं सांगितलं त्या अभंगाला? महाराज 2 तासात अभंगाने कीर्तनाच्या अभंगाला धक्का सुद्धा लागू दिला नाही. म्हणलं वा, मग नंबर 1 झाला. अरे अभंगावर बोलले तरी महाराज, त्याला वेळच मिळाला नाही महाराजाला अभंगावर बोलायला. हे इकडचं तिकडं सागर बदलावर मिळेल का? चालेल. केवळ मनोरंजन असा भाव नाही, तर त्याच्यात आमच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय झाला. एक भक्ती. दुसरी गोष्ट, आमच्या ज्ञानामध्ये वाढ झाली पाहिजे. भक्तीच्या बरोबर माझ्या ज्ञानात वाढ झाली पाहिजे. तिसरी गोष्ट, भक्ती, ज्ञान आणि त्याच्या बरोबर विराग, ज्याला आपण वैराग्य म्हणतो, त्याची वृत्ती झाली. आणि चौथी गोष्ट, विवेक वाढला पाहिजे. परमार्थिक पथिक, परमार्थाच्या मार्गावर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये या 4 गोष्टी फार आवश्यक आहेत. कुठल्या कथेतून उठून जावं याचं वर्णन जर पाहिजे असेल, ह्या 4 गोष्टी ज्या कथेमध्ये मिळत नाहीत तिथून उठून जा. काय उपयोग आहे? ओट्यावर बसलेले लोक इकडून तिकडून गप्पा सुरू. या रामरावच्या घरापासून काय काय झालं इथून सुरू केले की नाही? फार सगळ्या गल्लीचं करून 6 वाजता जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. आता काय काय वाढलं? ज्ञान वाढलं, भक्ती वाढली, विवेक वाढला, वैराग्य वाढलं. हे जर काही झालं नाही तर दुसऱ्या दिवशीच्या ओट्यावर बसू नका. अशा ठिकाणी बसा की जिथं अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय होईल, ज्ञान वाढे, विवेक वाढे, वैराग्य वाढे. माया मोह निरासश्च वैष्णवै क्रियते कथम. वैष्णव लोक आमच्यासारखेच संसारामध्ये राहतात. त्यांना पण तीच मुलं, आम्हाला पण तीच मुलं. त्यांचा पण पत्नी आहे, आम्हाला पण पत्नी आहे. त्यांना पण घरदार आहे, आम्हाला पण घरदार आहे. पण ती याच संसारातून तरुण जातात आणि या संसारात आम्ही बुडतो. काय कारण असेल? मला सांगा, तुकोबाराय ज्या देहूमध्ये राहत होते, आज लोक त्याच देहूत राहत असतील. ज्ञानेश्वर माऊली ज्या आळंदीत राहिले त्याच आळंदीत आपण राहत असतो. गावतेच पण ते तरुण जातात आणि आम्ही मागेच उरतो. काय कारण असेल? कृपा करून मला याचं उत्तर पाहिजे. अशा घोर कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, श्रेयसां यद भवेत् श्रेयः पावनानांच पावनम् कृष्ण प्राप्तिकरं शश्वत साधनं तदवधादुना. श्रेयांचं श्रेय, प्रियाचं प्रिय आणि सगळ्यात महत्वाचं कृष्ण प्राप्ती करून देणारं साधन तुम्ही आम्हाला सांगा. असा प्रश्न श्रोत्यांनी जेव्हा विचारला तेव्हा वक्त्यांनी सांगायला सुरुवात केली. वा, तुमचा प्रश्न फार छान आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला बरोबर त्या प्रश्नाला अनुसरून मी सगळं सांगतो तुम्हाला.
श्रेयसाम यद भवेत् सांगतो मी तुम्हाला. मी आता जे सांगणार आहे त्याचं फल काय? भक्त्योगवर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहं तेभिदास्यामि सावधानतया शृणु. ज्याच्याने भक्ती आदी वृद्धिंगत होतात, ज्याच्याने कृष्ण संतोष होतो, परमात्म्याला आनंद प्राप्त होतो, परमात्मा प्रगट होतो, असं साधन मी तुम्हाला सांगतो. आता ऐका. पण तुम्ही जसे 4-5 अटी घातल्यात की नाही, असं पाहिजे, असं पाहिजे, असं पाहिजे. आता माझी पण एक अट आहे. म्हणजे कुठली महाराज? सावधानतया शृणु. ऐकत असताना सावधान होऊन ऐका. मला ही अट फार आवडते. भागवत ऐकायला कसं बसावं? सावधान होऊन बसा. फार छान सांगितलं. सावधान. सावधान हा शब्द की नाही एका दुसऱ्या शब्दाला जोडून येतो. विश्राम. शाळा भरलेली असते, सगळे गुरुजी असं मुलांना उभं करतात. मग एक सर सांगतात सावधान, लगेच पोरं अशी उभे राहतात. विश्राम, लगेच हात पाठी मागे बघ. सावधान विश्राम, सावधान विश्राम. सावधान महत्वाचा असतो का विश्राम? काय वाटतं तुम्हाला? सावधान. मी तुम्हाला सांगतो सावधान. सावधानाची आवश्यकता नाही, आवश्यकता विश्रामाची असते. पण ज्याला विश्राम पाहिजे असतो ना, त्यांनी पहिल्यांदा सावधान झालं पाहिजे. तुम्ही सावधान जर होऊन कथा ऐकलात तर तुम्हाला विश्राम प्राप्त होईल. विश्राम जर पाहिजे असेल तर माझी कथा सावधान होऊन ऐका. मला तसं तुम्ही काय सांगणार आहात? मी श्रीमद भागवतम शास्त्रम कलो हीरेन भाषितम. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीच्या समोर श्रीमद भागवत सांगितलं, ते भागवत मी तुम्हाला सांगतो. या भागवताचं श्रेष्ठत्व काय सांगावं? एकदा ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाने एक तराजू घेतला. एका तराजूमध्ये बाकी सगळे ग्रंथ ठेवले, एका याच्यामध्ये भागवत ठेवलं. ते जुना ते इलेक्ट्रिकल नाही बरं, जुना तराजू 2 ठेवले. आणि मग तो तराजू असा उचलल्याबरोबर काय झालं माहितीये? भागवत ज्या पारड्यात होतं ना, ते पारड जड झालं, ते खाली आलं, ते बरोबर मृत्यू लोकांमध्ये येऊन पोहोचलं. बाकी सगळे वजनदार भारी आहे. म्हणून तर आमच्या गोबऱ्याने फार चालतं. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत. शुकाचार्य बोलले, अरे वसुधा कथा लोके कुठं सुधा, कुठं हे दिव्य कथामृत. स्वर्गातलं अमृत हे शरीराला अमर करत. कथा ही आत्मस्वरूपाचं दर्शन करून जीवाला अमर बनवून टाकते, त्याच्या अमरत्वाचं दर्शन करून. अमृत श्रेष्ठ आहे, मान्य आहे, पण कथेपेक्षा श्रेष्ठ नाही. अमृत पिल्याने विषय वाढतात आणि कथामृत पिल्यानंतर विषय शांत होऊन भगवत प्रेम वाढतं. त्या दोघांची तुलना कशी होईल? आमचे कपड्याचं दुकान आहे ना, अलीकडच्या कपड्याच्या दुकानामध्ये काय झाले, प्रत्येक त्या ड्रेसवर अशी काही काही ती छोटे छोटे मणी, छोटे छोटे ते खडे असे चिटकवलेले असतात. त्या खड्याचा प्रॉब्लेम एकच असतो, 1 ते 2 धुणं होईपर्यंत अर्धे तर कळूनच पडतात. मी आमच्या दुकानदाराकडे हे कसले मणी नीट लावायचे की नाही? त्यामुळे महाराज, फैशन की दुनिया में गारंटी की अपेक्षा ना करें. अमृत हे एखाद्या खड्यासारखं आहे, किती वेळ राहायचे ते. पण कथामृत मात्र मणी, सूर्यकांत, चंद्र
रत्नासारखा मणी आहे. दोघांची तुलना कशी होईल? म्हणून हे भागवत शुकाचार्यांनी परीक्षितीला दिलं पण देवांना दिलं नाही. अखंड चिंतन विनोबा म्हणत नाही. आता थोडं टाळी वाजून जोरामध्ये म्हणायचं हरे राम 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 सीता राम 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 सीता राम राम हरे राम 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 सीता राम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 ते कीर्तयिष्यामि भक्तियुक्तं कथानकं. मी तुम्हाला ती कथा सांगतो, नाही ऐका. एकदा नारद महर्षी फिरत फिरत मृत्यू लोकामध्ये येऊन पोहोचले. मृत्यू लोकामध्ये आले. का बरं आले माहितीये? त्यांना कोणीतरी सांगितलं मृत्यू लोक फार श्रेष्ठ आहे. मृत्यू लोकासारखा श्रेष्ठ लोक नाही. ते वैकुंठामध्ये फिरले, स्वर्गामध्ये फिरले, कैलास आदी आदी सगळीकडे फिरत फिरत मृत्यू लोकात. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर त्याने तो खूप पाहिजे, इकडे तिकडे भरपूर फिरले. ते कुठं कुठं फिरले? हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम. हरिक्षेत्र हरिद्वार, कुरुक्षेत्रम श्रीरंगम. हरिक्षेत्र हे उत्तरेकडे आणि श्रीरंग हे दक्षिणेकडे. दक्षिणोत्तर संपूर्ण भारत गळते. पुष्करंच प्रयागंच काशीम गोदावरीम तथा. पुष्कर, प्रयाग, काशी आणि गोदावरी 4 तीर्थांची नावं घेतली. हे सगळे ही चारी पण मध्यभागी आहेत.
उत्तर दक्षिण आणि मध्य भाग सगळीकडे फिरले. पण सगळीकडे फिरून सुद्धा त्यांना प्रसन्नता झाली नाही. का बरं? म्हणजे महाराज गर्दी तर एवढी झाली काय एका एका क्षेत्रावरचे बाजार आहेत तुम्हाला सांगावं. आणि बरं श्रीरंगमला गेलो होतो तर तिथे एक मोठा मॉल होता. आम्हाला तिथल्या लोकांनी मुद्दाम एका मॉल मध्ये काय साड्या मिळतात कुठून आला महाराष्ट्रातून. इथल्या तिथल्यापेक्षा 50% कमी मिळतं. काय साड्याचं दुकान. 4दा फिरून तिथं चालू कुठे गेलो कळालंच नाही मला. आणि तरी नारदांना काहीच वाटलं नाही. म्हणजे हा नारद ह्या गोष्टी कशाला पाहतात. नारदांना काय काय दिसलं नाही. नारदांनी आपल्या शब्दात सांगितलं ना पश्यत कुत्रचित चरम मनसंतोषकारकम. मला संतोष दिसला नाही. का बरं दिसला नाही? कारण इथं सत्यम नास्ति तपः शौचम दया दानम न विद्यते. इथं मी पाहिलं मला कुठं सत्य दिसलं नाही, तपस्या दिसली नाही, दया दिसली नाही, दान दिसलं नाही. मग लोक कसे झाले होते? उदरम भरिणो जेवा वराका कोटभाषिणा. मला एकाने सांगितलं महाराज तुम्ही पंढरपूरला गेलात ना? हो. म्हणजे हे ह्या महाराजाच्या मठात गेलात का? म्हणलं नाही. काय बघितलं म्हणलं पंढरपूर. म्हणलं का बरं काय त्यांच्या मठात? म्हणलं 3 टाइम काय महाप्रसाद आणि एक भगवान पुन्हा नाही. छान छान छान. उदरम भरिणो जीवा. मी त्याला विचारलं म्हटलं तुमच्या गावात तुमच्या घरी मिळतं की नाही काय? म्हणलं हा. मग जे गावात मिळत नाही असं पण इथं काही काही मठामध्ये मिळतं. कधीतरी आमच्या गुरुवर्य गंडा महाराजांच्या मठामध्ये जाऊन बघायला पाहिजे. 2 वेळेला प्रवचन कीर्तन काय. मी कित्येक वेळा जाऊन पाहिले. पावसाळ्यामध्ये सुद्धा बाहेर लोक छत्र्या घेऊन उभा राहतात तासन तास. पण काय करावं आम्हाला तिकडचा मठ छान वाटते. उदरम भरिणो जेवा वराका कोटभाषिणा. हे सगळ्या प्रकारचे दोष जेव्हा लोकांच्या मध्ये पाहिले नारदांना आनंद नाही झाला. अरे 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 ना कुठे सिद्ध नाही, ना कुठे योगी नाही, ना कुठे तपस्वी नाही. बस हे सगळं असंच चालतं. असं विचार करत करत प्रत्येक तीर्थावर पाहत पाहत दुःखी होत नारद वर्ष पुढे चालत होते. आणि चालता चालता ते वृंदावनामध्ये आले. नारदजी सांगतात की तत्राश्चर्यं मया दृष्टं. तिथे एक आश्चर्य आहे. काय आश्चर्य होतं? एक वृद्ध स्त्री बसली होती आणि ती एक तरुण स्त्री बसली. तिच्या बाजूला 2 वृद्ध झोपले होते. मुलगी असेल, आई वडील कुणी वडील वगैरे नाही. ती तरुण स्त्री आई आहे आणि तिचे 2 वृद्ध हे तिची मुलं आहेत. ते आपल्या मुलांना जाग कर उडा 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 म्हणत होते. ते जागा होत नव्हते. येणार जाणाऱ्या लोकांना ती म्हणत होती अहो थोडस मला मदत करायला, थोडं जाग करा. आजूबाजूला जाता जाता नारदांना तिने पाहिलं आणि आवाज हो साधू महाराज, साधू महाराज. हो साधू क्षणं तिष्ठ. साधू महाराज क्षणभर थांबा. अपिनाशय माझी चिंता तुम्ही थोडी दूर करा बरं. नारद जवळ आले. नारदाने विचारलं म्हणे काय माऊली काय चिंता आहे तुला? कोण आहेस तू? हे 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 काय झालं या दोघांना? तिने सांगायला सुरुवात केली. महाराज तिने आपला परिचय दिला. ऐका स्वतःचं नाव सांगितलं. अहम भक्ती विधिख्याता. माझं नाव भक्ती आहे. ही 2 माझी मुलं आहेत. ज्ञान वैराग्य नामानो. ज्ञान आणि वैराग्य असं या दोघांचं नाव आहे.
कालयोगे जर जर, कालाच्या ओघाने हे जर्जर झाले आहे. गंगालेक नद्या माझी सेवा करतात, पण मला आनंद नाही. हे दोघजण तरुण झाले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. नारदाने त्या तिघांच्याकडे पाहिला. नारदाने सहज विचारला, आपण इथलेच का? म्हणले नाही, इथली नाही. मग विदेशम गम्यते मला दुसरीकडे जायचंय. बर, आलात कुठून तुम्ही? उत्पन्ना द्रविडे देश, हे द्रविड देशामध्ये, म्हणजे आजचं कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, हे तिकडे मी जन्माला आले. वृद्धिम कर्नाटके गता, कर्नाटकामध्ये माझी वृद्धी झाली, वाढ झाली. क्वचित क्वचित महाराष्ट्रे, महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं मला वृद्धी भेटली, कुठं कुठं थोडा अवैध नाही. भक्ती सांगते. पण मी जेव्हा गुजरात मध्ये आले ना, तेव्हा जीर्णता. भक्ती जन्माला येते द्रविड देशामध्ये. भक्तीचे सगळे आचार्य दक्षिणेकडे होतात. मध्वाचार्य, शंकराचार्य सगळे दक्षिणेमध्ये जन्माला आहे. तिथं भक्तीचा उदय होतो, जन्म होतो. कर्नाटक वगैरे हा जो प्रांत आहे, आंध्र वगैरे, म्हणून लोक किती महिन्यात, काही काही लोक महिन्याला जाणार आहेत आंध्रमध्ये. कशाला? बालाजीचं दर्शन घ्या. कर्नाटक, आंध्र प्रदेश हा भक्तीचा प्रसन्न भाग आहे असं म्हणतात. क्वचित क्वचित महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये थोडी थोडी आहे. थोडी थोडी म्हणजे मला बरेच दिवस कळायचे नाही. थोडी थोडी म्हणजे कुठं कुठं भाग पडते. एका ठिकाणी फार माझ्या लक्षात आहे. तिथं लिहिलं होतं गुरुवार भजनी मंडळ. मंदिरावर गुरुवार भजनी. गुरुवार भजनी मंडळ म्हणजे काय? मला ते सांगितलं, महाराज गुरुवार सोडून दुसऱ्या वारी आम्ही बघतच नाही म्हणलं, टाळा. फक्त गुरुवार. ते तर बरं, एका गावात लिहिलं होतं एकादशी भजन, फक्त एकादशीला. पुन्हा भजनाकडे काही ठिकाणी असतं महिन्याला एक दिवस, पौर्णिमेला दत्त मारुतीचं मंदिर, दर पौर्णिमेला भजन. पुन्हा नाही म्हणलं आपण, टाळायला. मी एका गावात गेलो होतो. ते म्हणले, महाराज आमच्याकडे दर 3 वर्षाला एकदा सप्ताह असतो, दोंड्याच्या महिन्यात. पुन्हा आम्ही करत नाही म्हणलं. सप्त्याच्या बाहेरकडेच पडत नाही म्हणला. पुन्हा कुठं कुठं आहे आणि कुठं कुठं बघायचं काम नाही. पण गुजरात मध्ये मात्र मी जीर्ण झाले असं भक्ती सांगते. गुजरात मधले लोक थोडे व्यवहारी असतात. तिथं जेवढं तुमच्याशी जितका व्यवहार बस, एक कडभर जास्त नाही. मला 2 उदाहरणं माहिती आहेत गुजरातमध्ये. एक माणूस बसमध्ये बसला, म्हणजे महाराष्ट्रातला, गुजरातमध्ये गेला. 2 नवरा बसले होते आणि बसल्या बसल्या त्याने काय केलं, ते बस स्टँड आलं होतं. बस स्टँडवाल्या आल्यावर, त्या बस स्टँडमध्ये आल्यावर त्यांच्या पोराला सांगितलं, हे म्हणजे इकडे रे, ते पेपर देणार. केवढ्याला पेपर? 5 रुपये. हिंदी आहे का? म्हणलं हो आहे, हिंदी आहे. म्हणलं हे 5 रुपये म्हणलं. त्याला दिले, पटकन पेपर घेतला, बायकोकडे ओळख. बायकोकडे त्याला काय झालं? 15 दिवस झालं म्हणलं, 500 नोटच चलेना गेली. ती मुली खपवली. थोडी गाडी अशी बस स्टँडच्या बाहेर गेल्याबरोबर थोडं दुःखी झालं. त्यांच्या बायकोकडे काय झालं? तर पेपर कडून कालचा दिलाय, मग आजचा द्यावा की नाही? खोट्या 5 रुपयावर कुठली देणार? म्हणजे आजचा थोडंच देणार आहे. तो हुशार आहे, गुजरात मधला माणूस एवढे व्यापाराला अगदी तो. पंतप्रधान मोदी साहेबांनी तरी 40 मारल्या बरोबर. किती मारले? बदला म्हणजे बदला 400. तिथले लोक व्यवहार. आणि खरंच हो का, हे चांगलं की वाईट हा स्वतंत्र विषय आहे. पण जिथं व्यवहार येतो, भक्ती सांगते, मी तिथं राहत नाही. मी जीर्णता. मी वृंदावनामध्ये आले, मला इथं आनंद झाला, सगळं छान झालं. पण काय करू, माझी मुलं मात्र ही वृद्ध झाली आहेत. त्या दोघांना काही तरुण करण्याचा उपाय आहे. नारदाने त्या दोघांच्याकडे पाहिलं, त्या दोघांचे हात पाहिले, त्या दोघांचे डोळे पाहिले आणि मग नारदाने चिकित्सा केली. नारद हुशार आहेत, जाणकार आहेत, वैद्य आहेत.
नारदाने सांगितलं म्हणे हा यांना तर आजार खूप मोठा आहे. कुठला आजार आहे? हा कलीचा प्रभाव आहे. ते असं का झालं त्यांना? हा कलियुगाचा प्रभाव आहे. आणि कलियुगामध्ये हे चालायचंच, हे आहेच. कलियुग म्हणल्यानंतर कुकर्मा चरणात सारहा ध्येयं बाधिता पुन्हा पदार्था संस्थिता भुवो बीजहीना स्पृशायता. जसं उन्हाळ्यामध्ये शेतातलं सगळं धान्य घेऊन गेल्यानंतर ती भूमी रखरखीत होते ना, तसं साधनाची अवस्था या कलीच्या प्रभावाने झालेली आहे. सगळी साधनं नष्ट व्हायला लागतात. आणि सगळ्यात पहिला जर कुणावर आरोप केला असेल भगवान नारद महर्षींनी तर आम्हा भागवतकारांवर केला. विप्रैर भागवती वार्ता गेहे गेहे जने जने कारिता कडलोभेन कथा सारस्ततो गता. आमच्या भागवतकारांनी घराघरात गावागावात कथा केल्या. आता मला थोडं लोक म्हणणार दुकानात कथा करतात आम्हाला, घराघरामध्ये कथा घेऊन गेल्या. पण का केल्या? कारिता कणलोभे एवढे असेल तर कथा करतो. आमच्याकडच्या घराघराच्या अशा फीस आहे. हा थोडं वेगळा शब्द वापरू का? होते कशामुळे मला आज लक्षात येईल, शब्दच फार वेगळे वेगळे. रेट आहे दुकानामध्ये असल्याबद्दल का आमचा हा रेट आहे. परवडतो का तुम्हाला? घडलेली घटना सांगतो. आम्ही कथा घेतली, महाराजांनी 2 महिने अगोदर फोन लावला. आपली कथा आहे ना, म्हणलं हा महाराज फिक्स आहे, काही अडचण नाही. ते म्हणले मग महाराज एक काम करा, हा नंबर लिहून घ्या. मी लिहून घेतलं. ते नंबर बरेच दिसायला म्हणलं महाराज हे नंबर थोडे जास्त दिसतात, परत सांगता का? ते म्हणले किती आहेत? 11. हा म्हणजे 11च आकड्याचा नंबर सांगितलाय मी. हा माझा अकाउंट नंबर आहे, अगोदर फीस जमा करा. म्हणलं मंडळाला बोलून मग सांग. कारिता कणलोभे आमचे एक पूज्य वरदानंद भारती म्हणून खूप मोठे संन्यासी होते. त्यांनी एक सुंदर एक चरित्र लिहिले. त्या चरित्रामध्ये 2-3 ओळीचं एक फार छान एक भाव असं एक आपल्या समोर ठेवलं. एक मंदिर आहे, ते एक मंदिराचं वर्णन केलं आणि त्या मंदिरामध्ये एक कथा चालायची म्हणे. त्या कथेचं त्यांनी वर्णन केलं. असं एक मंदिर आहे म्हणे, त्या मंदिरामध्ये कथा चालते. कशी चालते कथा त्याच्याबद्दल तुम्ही दर्शन समोर ठेवलं. पुराणिक बुवा तेथे पुराण कथिते कोणी. ते पुराणिक बुवा होते म्हणे आणि ते कथा सांगायचे. कशी सांगायची माहितीये? येते धान्य किती पैसे इकडे लक्ष देऊ नये. कोण किती पैसे देते, कोण किती धान्य टाकते, इकडे तुमचं लक्ष होतं. आता असा जर वक्ता असेल तर मग काय सांगा बरं. हा केवळ वक्त्याचाच दोष आहे असं नाही बरं, श्रोते पण. एक तर म्हणे श्रवणा बैसती वृद्धा. ऐकायला कधी कोण बसतात? वृद्ध फार 70, 75, 80, 85. इथं शेवटीच अनलिमिटेड वय किती पण चालू शकतो. बरं नुसतं तरी बसत का? वळी तर फुलवा तिना. आमच्या उदगीरमध्ये घडलेली घटना आहे. त्या महाराजाला शिव्या देऊ लागल्या म्हणते बाई. त्याने त्याला काय झालं? आज माझा कापूस संपायच्या आधी कथा संपली कशी तुमची? काही तर सोडलात म्हटलं. महाराज म्हणजे राहिले ते उद्या सांगतो, कापूस जाऊ द्या, उद्या थोडं जास्त. वळी तर फुलवा तिला बोलती एकमेकींना छळता ती कशा सुना. आमच्या सुना कशा वागणार? महाराज म्हणजे थोडं चांगलं बोला. कथेमध्ये बसला म्हणजे महाराज उद्यापासून आम्ही चांगलं बोलू. दुसऱ्या दिवशी महाराजांनी मुद्दाम कान टोकरला. आज चांगलं काय बोलतात? म्हणलं जावई वा कसा माझ्या प्रेम कन्येवरी करी. माझा जावई काय आमच्या मुलीवर प्रेम करतो. हे सगळं सोडून द्या. पण शेवटची ओळ त्यांची फार छान आहे. जसा वक्ता तसा श्रोता त्यावा दोष कुणा तरी. वक्ता पण तसा श्रोता, दोष तरी कुणाला द्यावा सांगा ना.
पण त्याच्याने झालं एक नाही, कथेचं सार निघून गेलं. कथा सार असतो तो कथा. नारद महर्षीने पुढे सांगितलं, मनसश्चा जयात लोभात दंभात पाखंड संश्रया. मनावर जय नाही, लोभ, दंभ आणि शास्त्राचा अभ्यास नाही, एवढ्या गोष्टी करत सोडून दिल्या आणि मग योग करायला. बस त्या टीव्ही पुढे बसून हा हा काय कर म्हणजे योगा करायला. योग मार्ग योग हा ध्यान योग फल इथून नष्ट होऊन गेला. ते म्हणजे महाराज जाऊ द्या ना, तीर्थयात्रेमध्ये तर आहे ना. म्हणजे महाराज कलियुगाचा प्रभाव तीर्थयात्रेपर्यंत येऊन पोहोचला. अत्युग्र भूरी कर्माण नास्तिका रौरवाजना तेऽपि तिष्ठन्ति तीर्थे तीर्थसारस्ततो गता. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या रोहिण्यामध्ये जास्त चोर आहेत का पंढरपूरमध्ये जास्त चोर आहेत? तुमचं काय मत? रोहिणा गावामध्ये चोर जास्त आहेत का पंढरपूरमध्ये? आणखी दुसरा प्रश्न विचारतो, तुमच्या गावामध्ये मी बरंच ठिकाणी येता पाहिले, काही ठिकाणी असे सुविचार वगैरे लिहिलेत, झाडे लावा वगैरे असे, असं कुठे लिहिले का आपली दागिने सांभाळून ठेवा? लिहिले कुठं? नाही, मी कारण मी सगळं गाव बघितलं, फक्त एवढाच रोड बघितलाय म्हणून विचारतो माहितीसाठी. का बरं हे लिहिण्याची आवश्यकता ना रोहिण्यामध्ये पडली नाही, पण पंढरपूरमध्ये कोणत्याही मठात जा, कोणत्याही मंदिरात जा, तुम्हाला तिथे लिहिलेलं दिसेल, दागिने सांभाळून ठेवा, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. का बरं? चोर जास्त आहे. कारण अति वाईट कर्म करणारे लोक तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन राहिला. नास्तिका नास्तिक रौरवाह. हे रौरव शब्द फार छान आहे बरं. रौरव नावाचा दुर्गुण नाहीये हा. हे रौरव म्हणजे काय माहितीये का? एक नरक आहे. मग नरकात गेलेली माणसं इथं हे शब्द कसं आहे? त्यामुळे तसं नाही. नरकामध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असे लोक तिथं राहिलेले आहेत. म्हणजे हमखास जे नरकाला जाणारे लोक आहेत तिथे एवढे पापी. हळूहळू तीर्थक्षेत्रातलं सार निघून गेला. काम क्रोध महालोभ तृष्णा व्याकुल चेतसा तेऽपि तिष्ठन्ति तीर्थेषु तीर्थसार. काय म्हणे? काम, क्रोध, लोभ, तृष्णा, व्याकुल चित्त, हे सगळ्या गोष्टी आपल्या जवळ घेऊन एक मनुष्य जप करायला बसला. तपस्या. आता त्या तपाचं काय फल असेल? मला हातात होती, हा 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 केलं. सुनबाईने विचारलं काय झालं? हा हा हा. तिकडं मार, हा हा हा. सुनेने विचारलं काय झालं? हा हा. तर विचारलं काय झालं? मा अशी गोल पण भिरकन कळत नाही का दूध होतं चाललेलं मध्ये? माळ हातामध्ये आहे, क्रोध एवढा आहे. वस्तुतः जर बघितलं तर परमात्मा नाम घेत असताना क्रोध कमी व्हायला पाहिजे. काय करावं? तपस्सारस्ततो गताः नहि वैष्णवता पुत्र संप्रदाय पुरस्सराः. काय करावं? वैष्णवता संपली आणि संप्रदाय सुरू झाला. वागण्यातला मृदूपणा हळूहळू संपत चालला आणि फडाफडाची भांडणं सुरू झाली. आम्ही वैष्णव, आम्ही स्मार्ट, आम्ही हे अरे अयंतु युगधर्मो
वेदव्यासा नारद महर्षींचे हे वाक्य थोडं लक्ष देऊन ऐका. नारदाने सांगितलं हे सगळं जरी होत असेल काळजी करू नका म्हटलं. हा युगाचा धर्म आहे, कुणाचा दोष नाही. हा कसं दोष आहे, कुणाचा दोष आहे. म्हणून तर अधस्तु पुंडरीकाक्ष सहते निकट स्थिता. एवढ्या चोऱ्या होत असताना सुद्धा पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ठेवून पंढरपुरामध्ये शांत उभा आहे. ज्या परमात्म्याने पाप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा नाश केला तो परमात्मा सुद्धा डोळे झाकून उभा आहे. आता काय करायचं ते कर, माझ्यापर्यंत येऊन पोहोचा म्हणजे झाला. काय झालं? नारद महर्षी सांगतात, हे भक्ते तू दुःख करू नकोस. हा तुझ्या मुलाचा प्रश्न आहे, मी काळजी करून मी सांगतो, मी करतो त्याच्यावर काहीतरी उपाय. नारदांनी त्या ज्ञान आणि वैराग्याला प्रबोध करण्यासाठी वेदांमधले काही मंत्र म्हटले. उठले नाही म्हणून काही शास्त्रातले काही सिद्धांत त्यांच्या समोर मांडले नाही, उठले. मग आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे माणिकदेव त्यांना बोलवलं, सांगितलं तुम्ही गीतेचा पाठ करा. गीतेचा पाठ करत नाही उठले. आणि काही तंत्र मंत्रातले काही सिद्धांत काही जप करून पाहिले तर ते दोघे उठले नाही. आता मात्र नारद दुःखी झाले. काय करावं, जेवढे उपाय होते तेवढे सगळे संपले. नारदांना आता खिन्नता वाटायला लागली, काय करावं. तेवढ्यावर एक आकाशवाणी झाली, हे तदर्थम तु सत्कर्म सुरर्षे त्वं समाचर. हे नारद, या दोघांना तरुण करण्यासाठी तू एक सत्कर्म कर. नारदांनी प्रतिप्रश्न विचारला, कोणता सत्कर्म करू मी? कोणतं सत्कर्म करू? कर्म तर अनेक प्रकारचे असतात. दुपारची वेळ आहे, कुणी तहानलेला आहे, त्याला एक ग्लासभर पाणी दे, हे सत्कर्म आहे. एखादा मोठा यज्ञ करणे, पण मी करायचं कोणतं सत्कर्म? नारदाने प्रतिप्रश्न केला पण त्याला उत्तर आलं नाही. नारद काळजीत पडले, काय करावं, काय करावं, काय करावं. असा विचार नारदांच्या मनामध्ये सुरू झाला. नारदाने पहिल्यांदा भक्तीची सांत्वना केली. भक्ती काळजी करू नकोस, हा मला ते कारण समजले, उत्तर मला समजलं नाही, मी कोणाकडे तरी जाऊन उत्तर शोधून आणि प्राईक जोपर्यंत ज्ञान आणि वैराग्य पुन्हा तरुण होणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. असं म्हणून नारद ऋषी निघाले त्याच्यासाठी सत्कर्म कोणतं करू हे शोधण्यासाठी. काही मठामध्ये जावं, काही ज्ञानी माणसं त्यांना प्रार्थना, महाराज असं असं आहे, याला हे सत्कर्म म्हणून सांगितले आकाशवाणीने, कोणतं सत्कर्म करू? कोणी सांगितले हे करून, गीता वाचून. म्हटलं वाचलंय गीता, काय सांगितलं वेद वाचून बघितलंय वेदात, हे करा ते करा ते करा. काय काही ऋषी लोक तर म्हणे नारद आपल्या आश्रमात यायला लागले की आधीच पळून जायला लागले. म्हणला मी आहे महामंडलेश्वर, माझे 1000 शिष्य. नारद ऋषी इथं येतील, मला विचारतील, मला जर उत्तर आले नाही, माझे शिष्य म्हणतील काय महाराज मला उत्तर येत नाही. शिष्यासमोर आपली बदनामी नको, ह्याच्यापेक्षा आपण नव्हतो म्हणून सांगायचं. हुशार असतात माझे. नारदाने सगळीकडे शोध केला, सगळीकडे शोध केला.